आजकालची पोरं म्हणजे ना सदान कदा मोबाईलला चिकटलेली. आमच्या वेळेला असं नव्हतं. आम्ही पुस्तकं वाचायचो, कादंबऱ्या वाचायचो, भजनं ऐकायचो, छंद जोपासायचो. वा काकू वा. मिरची जरा जास्त झाली का रे? अहो मी कौतुक करतोय तुमचं. तुम्हाला ना आदर्शाचा पुरस्कार मिळाला पाहिजे. काय म्हणती? हो, पण बाहेरच्यांना किंमत असते रे, घरच्यांना किंमत आहे का? पण आम्ही बाहेरचाच विचार घेऊन आलोय. म्हणजे काकू तुम्ही बरीच ठिकाणं फिरला असाल ना? हा, म्हणजे हिच्या बाबांच्या नोकरीच्या निमित्ताने फिरतो तेवढंच. काय आहे, एक तर ते सरकारी नोकरी, त्यात फॉरेस्ट ऑफिसरची नोकरी, म्हणजे समजून घे ना. समजलो. काय हेच की तुम्हाला फिरायची भारी हौस आहे. छे छे, मला नाही फिरायला आवडत. फार फार तर गावाला. पण काकू, आता वडिलांच्या अनुवंशिकपणामधून मुलांमध्ये ते झिरपलंच असेल ना. म्हणजे काकांना जर कामानिमित्त फिरावं लागतं तर मुलांमध्येही फिरण्याची आवड का निर्माण झालेली नसेल? कोण म्हणतो? विज्ञान. विज्ञान कोण? हा कोण? सब्जेक्ट चेंज करताय काकू तुम्ही. माझ्याकडे काय डोळे वाटारून बघतेस? माझ्यासाठी पण नवीनच आहे. काकू अशी कुठली जागा आहे जिथे तुम्हाला फिरायला आवडेल? हे बघ, आमच्यासारख्या सवाष्णींनी फिरण्यासारखी जागा म्हणजे वडाचं झाड. आम्ही सवाष्णी काय ते तिथेच फिरायला जातो बघ. काकू जेवढं धार्मिक आहे तेवढंच मार्मिक. हो ना. अरे वा, मतेचा मित्र का? बाबा. हा या काका, बसा ना. आपलंच घर. कसं वाटतंय कोल्हापूर? रोहिणी जस्ट या काका, तुमचे चरण. अच्छा नमस्कार. संस्कार विसरत नाही. कसल्या गप्पा चालल्यात? तुम्ही येण्यापूर्वी आईला विचारत होते तिला कुठे फिरायला जायला आवडेल. काका तुम्हाला कुठे फिरायला आवडेल? गोवा. बात आहे. काय? नाही, आमचा तिथेच जायचा प्लॅन चाललेला. रोहिणी पुढचं बोल. काका माझा पण गोव्याला जाण्याचा प्लॅन आहे. तर माझं असं झालेलं की मतीला पण सोबत घेऊन जाऊ ना. ए बाई, तेवढं सोडून बोला. तुमच्या हाताला चव या काकू. काकू मी आधी पण सोलो ट्रिप्स केल्यात आणि माझे घरचे मला परमिट करतात. आणि कमॉन काकू, आजकालच्या मुली स्वतःची काळजी घेऊ शकतात. मी पण. आजच्या मुली कुठल्या थराला जातात तेही माहिती आहे मला. कोणी काही म्हणा, मी काकूंच्या साईडने आहे. मला माहिती आहे ना. काय? हेच की काकूंना एकदा खात्री पटली ना की त्यांची मुलगी जबाबदारीने वागू शकते बाबा, किंवा त्या नाही म्हणणार नाही नाही. नाही नाही. पोटच्या पोरीला पाठवायचं, तेही गोव्याला. तुमची काळजी कळतीये मला काकू. म्हणूनच रोहिणी तिची काळजी घेईल तुमची आवडीच गोव्याला. हो काकू. माझी काही हरकत नाही. माझी पण हरकत नाही. माझी पण. अहो, गोव्याला एकटीला तिला? तुमचं वड म्हणताय ना आता पारंब्यांना लटक. तुम्हाला काय अडचण आहे? गोवा? हा मोबाईल व्हिडिओ कॉल करण्यासाठी देतीये. तू कुठे आहेस ते आम्हाला कळावं म्हणून. दर 1 तासांनी व्हिडिओ कॉल करायचा आणि लोकेशन अपडेट करायचं, समजलं? हा. आणि हे काय, हे असले कपडे घेऊन फिरायला जायचं नाही. अगं ते बाबा, आईला सांगा ना. अरे मीच सांगितलंय तिला तसं. आई ऍटलिस्ट कपड्यांचं तरी चॉईस ठेव. या बाबतीत तर तुला ऑप्शनच नाहीये. आई ते गोवा आहे. आणि ही अट आहे. हिला का घेतलंस? माणुसकीचे दुष्परिणाम. मला तिची दया आली म्हणून मी तिची मदत केली, पण काय माहिती हे असं होईल. अरे तू बघितलंस ना पण ती कशी आहे. हां. एनिवे, होय रुमी. ऍक्च्युली मी इकडे नेहमी एकटी येते आणि त्यामुळे मला अशी सवय नाही कोणीतरी ऐक ना, मला तुझं ऐकायला खरंच आवडेल, पण उद्या. ओके? ओके, नो प्रॉब्लेम. ओ शिट. हाय. जरा तुझी रूम दाखव मला. हो, सामान वगैरे सगळं नीट ठेवा तुझं. हां. हाय. काकू कोण आहेत का? अगं या काकू नाही, माझी रूममेट आहे रुमी. हो का? सॉरी हा. अगो बाई,
आणि बाय द वे त्या फ्रीडाला नजर ठेवायला लावलीस तू माझ्यावर, मग तुला कोणाची तरी भीती नको? म्हणून हे जास्त बडबड केलीस ना तर मी दिनू मामाला पाठवीन तिकडे. कारवार लांब नाहीये तिथं. बर बरं काय बरं, ठीक आहे उगाच चालेल. रस्ते उद्योग करू नकोस हं तिथं. सांगून ठेवते मी. एक मिनिट मध्ये फोन कट करू नकोस. हो नाही करत. जरा फिरव मागे तिकडे. कुठे जरा मागे वर कर वर? camera, वर. हं? अरे देवा. कोण आहे ती मुलगी? मती मी काय विचारते? हेस तू काय? हाय चिअर्स मम्मा. Cheers? या मुलीबरोबर तू रूम शेअर करणार आहेस? अगं मी काय सांगते ऐक तर. किती अजागळ मुलगी आहे ग. हं? आणि बिअर पिते. काही संस्कार आहेत का नाही? तरी मी बाबांना सांगितलं होतं हिला पाठवू नका. हे असले धंदे करायला तुम्हाला तिकडे जायचं असतं. अजिबात त्या मुलीच्या नादाला लागायचं नाही, नाही तर खैर नाही तुझे सांगून ठेवते मी. अगं हो आत्ता कुठे आलीये मी, आराम करू दे मला. बर ठीक आहे, झोपल्यावर फोन कर मला. झोपल्यावर? अगं झोपल्यावर नाही ग, झोपताना फोन कर मला. ते कुराळे केसाच्या मुलीमुळे मला काही सुचे ना. बरं ठीक आहे ठेवते मी. सी कम्फर्टेबल. मी आणि आदित्य जेव्हा पहिल्यांदा पबला गेलो होतो ना तेव्हा हा ड्रेस घातला होता. किती घट्ट आहे तो. प्रेमासारखाच. अगं कसं दिसतंय ते. आपल्याला छान वाटलं पाहिजे ग. जग गेलं तेल लावत. आपला आपल्यावर कॉन्फिडन्स असला पाहिजे. एवढा बेबी आर यू कमिंग फॉर द नाईट आउट? मोबाईल चार्ज करायचा आहे आणि आईला वेळेत कॉल नाही केला तर ती मलाच आउट करेल. Oh, chuck it. Whatever. आले. आमचं लव्ह ॲट फर्स्ट साईट झालं. मग आम्ही सारखं गोव्याला भेटायचो. ओळख वाढली, मग आम्ही प्रेमात पडलो आणि मना त्याने मला त्या रात्री 31ला प्रपोज केलं. आणि त्या रात्री त्याने तुला परत ये. त्या रात्री त्याने तुला भावनेच्या भरात आमचा ताबा सुटला. आणि पुढे पुढे काय डिच केलं असणार हिला. आपण जेव्हा एखाद्यावर खरं ट्रू मनापासून प्रेम करतो ना तेव्हा हे अख्खं सॉरी आपलं प्रेम त्याच्यापर्यंत पोहोचवतो. तो रिस्पॉन्स देणार मला कधीतरी. देणार. देईल ना. वाट बघ. अं? आय मीन अशीच वाट बघ.